हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा जो दिवस आहे 11 ऑगस्ट 2025, या दिवसामध्ये कोणत्या अशा बातम्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्हच्या प्रिपरेशनमध्ये नक्की वाचल्या पाहिजे द हिंदू न्यूजपेपरमधून, त्याची चर्चा आपण आजच्या या ब्रीफ सेशनमध्ये करणार आहोत. त्यामुळे या सेशनमध्ये ज्या ज्या बातम्या मी सांगतोय त्या तुमच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये नक्की एकदा वाचून घ्या. तुम्हाला तुमच्या करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनमध्ये एक सिलेबस वाईज कॉन्टेक्स्ट सेट करण्यासाठी या बातम्या नक्की मदत करतील. ठीक आहे. सो सुरू करू आपण आजचा द हिंदू न्यूजपेपर. म्हणजे 11 ऑगस्ट 2025 चा आपला हा पेपर आहे आणि यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बातम्या आहेत ज्या आपल्याला तिथे वाचणं गरजेचं राहते. तर सगळ्यात पहिले जी बातमी आपल्याला बघायला मिळते पान नंबर 1 वरती, नॉमिनेशन टू J&K असेंब्ली आउटसाइड द रियाल्म ऑफ इलेक्टेड गव्हर्नमेंट असं तिथे सेंटर म्हणते. आता ही जी बातमी आहे पहिल्याच पानावरती आलेली आहे आणि मग तिथे लेफ्टनंट गव्हर्नर द्वारे काय काय गोष्टी केल्या जाऊ शकतात याबद्दल आपल्याला एक प्रिलिम्स मध्ये प्रश्न येऊ शकतो आणि इट कॅन बी लाईक की तो तुम्हाला होऊ शकेल की कोणत्या दुसऱ्या पुस्तकामध्ये पण नाही सापडणार. J&K रिऑर्गनायझेशन ऍक्ट मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर जे असणार आहेत तिकडचे त्यांना नेमकं काय काय पॉवर्स आहेत त्याबद्दल इथे बोललं जातंय. प्रिलिम्स मध्ये नक्कीच हा जो मुद्दा आहे हा आपल्याला विचारला जाऊ शकतो जम्मू अँड काश्मीर मधून. ठीक आहे. नंतर मग जम्मू काश्मीर बद्दल आपण बोलतोय तर लडाखच्या स्टेटहुड बद्दल आता डिमांड्स सुरू झालेले आहेत आणि मग त्यामध्ये जे सोनम वांगचुक आहेत क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट ते आता स्ट्राईक मध्ये जॉईन करतात आणि ऑपोजिशनचे लोक पण हंगर स्ट्राईक तिथे करतायत. त्या वेगवेगळ्या बातम्या तिथे आलेल्या आहेत. आता लडाख स्टेटहुड याबद्दलचा हा पूर्ण मुद्दा आहे तो GS पेपर 2 इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम या मुद्द्यामध्ये तुम्हाला काउंट करता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 4 वरती या आजच्या न्यूजपेपरमध्ये एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जे आहेत, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आणि त्याद्वारे ते काय करणार आहेत, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री इट्स सेट टू ब्रीफ हाऊस पॅनल ऑन इंडिया US रिलेशनशिप. नेमकं सध्या काय चालू आहे भारत आणि अमेरिका यांच्या टॅरिफ रिलेटेड सिच्युएशन मध्ये त्याबद्दल पार्लमेंटरी जे कमिटी आहे ऑन एक्सटर्नल अफेअर्स त्यांना इथे ब्रीफ दिलं जाणार आहे फ्रॉम दी मिनिस्ट्री किंवा गव्हर्नमेंट कडून. जे MPs आहेत त्यांना थोडक्यात सांगितलं जाणार आहे की नेमकं काय सध्या परिस्थिती आहे आणि मग या प्रकारच्या गोष्टी आपण GS पेपर 2 इंटरनॅशनल रिलेशन्स त्या अँगलनी बघू शकतो किंवा कशा पद्धतीने गव्हर्नमेंट इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सोबत कोऑर्डिनेट करते. GS पेपर 2 मध्ये पार्लमेंटच्या अँगलनी देखील ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. नंतर या त्याच पानावरती पान नंबर 4 इंडिया आणि आसियान यांच्यामध्ये आता काही डिस्कशन सुरू होणार आहेत. पुन्हा आसियान काय आहे हे आपल्याला प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते, आसियान बद्दलच्या सगळ्या डिटेल्स. बट इंडिया आणि आसियान ऑफिशियल जे आहेत दे आर सेट टू बिगिन फ्रेश राउंड ऑफ टॉक टू रिव्ह्यू दी ट्रेड ॲग्रीमेंट टुडे. ठीक आहे. ट्रेड ॲग्रीमेंट बद्दलचे नवीन निगोसिएशन फ्रेश राउंड ऑफ टॉक्स जे आहेत ते इथे सुरू होणार आहेत इंडिया आणि आसियान यांच्यामध्ये. GS पेपर 2 IR मध्ये ही बातमी तुम्हाला काउंट करता येईल आणि प्रिलिम्स मध्ये देखील याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकते. नंतर पान नंबर 6 वरती या लायन कन्झर्वेशन बद्दलची ही एक बातमी आहे जे मिनिस्टर आहेत त्यांच्याकडून आलेलं आहे किंवा इंडिया हॅज सेट अन एक्झाम्पल इन लायन कन्झर्वेशन. मग नेमकं गव्हर्नमेंटनी काय काय स्टेप्स घेतलेले आहेत रिलेटेड टू लायन कन्झर्वेशन. आपल्याकडे गिरच्या भागामध्ये जे एशियाटिक लायन आढळतात सो त्यांच्याबद्दल बोललं जाते. तर मग ते भारताने एक उदाहरण तिथे सेट केलेलं आहे असं ते म्हणतात मिनिस्टर. आणि मग GS पेपर 3 मध्ये बायोडायव्हर्सिटी सिलेबस टॉपिक आहे तुम्हाला त्यामध्ये ह्या बातमीला काउंट करता येईल आणि त्यासोबतच प्रिलिम्स साठी देखील ही बातमी आपल्याला नक्कीच कामात येऊ शकेल. नंतर पुढे या पान नंबर 6 वरती इस्रोचे जे चीफ आहेत त्यांचे हे स्टेटमेंट आलेले, शुक्लाज ISS ट्रिप विल हेल्प गगनयान मिशन. ठीक आहे, असं इस्रोचे चीफ म्हणतात. मग ते शुभांशु शुक्ला हे जे ISS ला गेले होते एक्झिओम 4 मिशन या रिलेटेड ते बोलतायत. आणि मग इथे GS पेपर 3 स्पेस मध्ये आपल्याला ही बातमी काउंट करता येईल. आपलं एक करंट कनेक्ट नावाची अजून एक सिरीज आपण चालवतो ज्यामध्ये इश्यू स्पेसिफिक काही मुद्द्यांवरती आपली चर्चा रेग्युलरली करत राहतो आपण. त्यामध्ये आपण एकदा एक्झिओम 4 मिशन वरती देखील चर्चा केलेली आहे, वेगळा एक एपिसोड त्यामध्ये आपण घेतलेला आहे. तो एकदा याच आपले YouTube चॅनल जे आपलं इग्नाइट UPSC MPSC त्याच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला तिथे बघायला मिळून जाईल ते. सो GS पेपर 3 स्पेस मध्ये आपल्याला ही बातमी काउंट करता येईल. त्यानंतर पान नंबर 8 एडिटोरियल आणि मग तिथे तामिळनाडूमध्ये जे सोशल इश्यूज आहेत त्यावरती एक आर्टिकल आलेले आणि मग ते
कॉलनी हा शब्द तिथे येतो, कॉलनी, आणि मग कॉलनीला तिथे सोशल आपण म्हणतोय किंवा एक प्रकारे डिस्क्रिमिनेशनच्या अँगलनी बघितलं जाते का याबद्दलची पूर्ण चर्चा आहे. आणि मग रिसेंटली तामिळनाडू गव्हर्नमेंटनी त्याबद्दल घेतलेले जे स्टेप्स आहेत याबद्दल पण इथे या एडिटोरियलमध्ये सांगितलं गेलेलं आहे. सो साइनिंग ऑफ ऑन ॲन एंट्रेन्स्ड सिम्बॉल ऑफ सिग्मा. सो कॉलनी जे आहे त्याला सिम्बॉल ऑफ स्टिग्मा म्हणून जे बघितलं जातं त्या रिलेटेड काही तिथे त्याच्या विरोधात काही गोष्टी तिथे केल्या गेलेल्या आहेत तामिळनाडू गव्हर्नमेंटकडून. सो जीएस पेपर 1 इंडियन सोसायटीच्या अँगलनी आपल्याला ही बातमी महत्त्वाची राहू शकेल, कारण ग्राउंड लेवलचे इश्यूज आपल्याला या प्रकारच्या एडिटोरियलमधून लक्षात येतील. नंतर पान नंबर 10 वरती या तेलंगणामध्ये एक इंजिनिअरिंग मार्वल ज्याला म्हटलं जातं, कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट, त्याबद्दलची पूर्ण डिटेलमध्ये चर्चा तिथे झालेली आहे. कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट, आणि रिसेंटली त्यामध्ये काही कन्सर्न्स दाखवले जात आहेत ते पण यामध्ये डिस्कस झालेले आहेत. सो पान नंबर 10 वरती जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चरच्या अँगलनी आणि प्रिलिम्स या दोन्ही अँगलनी आपल्याला ही बातमी तिथे कामात येऊ शकेल. नंतर पान नंबर 10 वरती तिथे अजून एक बातमी आलेली आहे, जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्या अंतर्गत काही रूल्स सध्या नोटिफाय केले गेलेले आहेत रिलेटेड टू केमिकल कंटॅमिनेशन. मग त्याबद्दलचं पुन्हा डिटेलमध्ये चर्चा इथे झालेली आहे. सो व्हॉट आर दी न्यू रूल्स ऑन केमिकली कंटॅमिनेटेड साइट्स, अशा प्रकारची ती बातमी आहे जे त्याच पान नंबर 10 वरती आहे. जीएस पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशनच्या अँगलनी आणि त्यासोबतच प्रिलिम्स मध्ये पण आपल्याला या प्रकारच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आणि इन द एंड पान नंबर 11 वरती आपल्याला अजून एक बातमी जे बघायला मिळते किंवा हाऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज टॅकलिंग द मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्विंग. ठीक आहे. एआय आणि मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्विंग या रिलेटेड पूर्ण इथे चर्चा झालेली आहे आणि काही कन्सर्न्स पण तिथे दाखवले गेलेले आहेत किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो की आर AI मॉडेल्स ट्राइंग टू अंडरमाइन द ह्युमन इंटेलिजन्स, असा पण एक भाग त्यामध्ये आलेला आहे. कारण जे ऑलिम्पियाड ज्या होत आहेत, ऑलिम्पियाड इंटरनॅशनल ऑलिम्पियाड मॅथमॅटिक्सवाल्या, मग त्या ऑलिम्पियाडमध्ये इथे भाग घेतला जातोय वेगवेगळ्या AI बेस्ड कंपन्यांकडून. म्हणजे पार ते व्हायच्या आधीच ते म्हणतात किंवा जेमिनाय असेल किंवा चॅट जीपीटी असेल हे भाग घेत आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला गोल्ड मेडल मिळालं. सो इन दॅट केस इज इट लाईक अंडरमाइनिंग दी ह्युमन इंटेलिजन्स. सो तो पण भाग यामध्ये डिस्कस झालेला आहे आणि चांगलं एक न्यूज आर्टिकल आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये रिसेंट डेव्हलपमेंट्सच्या अँगलनी, आणि त्यासोबतच कधी कधी एथिक्स एसे सारख्या पेपर्समध्ये देखील या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला कामात येऊ शकतात. तर या सगळ्या बातम्या आहेत बघा आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधल्या. आता तुम्ही यूपीएससी एमपीएससी ची तयारी करताय, बट तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे असे लोक राहू शकतात की जे इतर गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतात. मग त्यांच्यासाठी आपल्याकडे कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती. तर टीईटी टेट म्हणजे शिक्षक भरतीसाठीच्या परीक्षा असतील, सरळ सेवा भरती, इंजिनिअरिंग बेस्ड ज्या ज्या परीक्षा आहेत इंजिनिअरिंगवाल्या, सो त्या परीक्षांची तयारी आपलं वेगळं प्लॅटफॉर्म आहे इग्नाइट टेक्निकल नावाचा, तिथे करून घेतली जाते. पोलीस भरती आहे, एसएससी, रेल्वे, तलाठी भरती, महानगरपालिका भरती. रिसेंटली जर बघितलं तर ठाणे महानगरपालिकेची ऍड पण आलेली आहे, महानगरपालिका भरती. त्यानंतर कृषी भरती आहे. आफ्टर दॅट महिला व बाल विकास भरती, त्यामध्ये पण आपण तिथे कोर्सेस घेतो. रिसेंटली आपण हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म अजून सुरू केलेले आहेत. इग्नाइट MBA, त्यानंतर इग्नाइट बँकिंग, इन्शुरन्स, त्यानंतर नवोदय परीक्षा, आपलं वेगळं YouTube चॅनल पण आहे इग्नाइट पाठशाला नावाचं. त्यावरती आपण नवोदय परीक्षा ज्या होतात शालेय लेवलवरती त्यांची देखील तिथे तयारी तिथे करून घेतो. आणि त्यानंतर लॉ रिलेटेड एक्झाम्स ज्या असतात त्यासाठी वेगळं आपलं YouTube चॅनल पण आहे इग्नाइट लॉ, आणि अकॉर्डिंगली आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती वेगवेगळ्या ह्या बॅचेस चालवतो. आता या सगळ्या ज्या बॅचेस आहेत या सगळ्या बॅचेस तुम्हाला आत्ता सध्या जर आपण बघितलं तर 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान सध्या याच्यावरती चालू आहे डिस्काउंट. तर इंडिपेंडन्स डे वीक आणि त्यामध्ये सगळ्या कोर्सेसवरती जे काही आता आपण बोललो इग्नाइट अकॅडमीच्या सगळ्या कोर्सेसवरती 30% डिस्काउंट तिथे तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर जेव्हा ॲप परचेस करताय त्यावेळेस इंडिया हा कूपन कोड तिथे वापरायचा आहे, कॅपिटलमध्ये इंडिया,
आणि तुम्हाला तुमच्या कोर्सेसवरती 30% डिस्काउंट मिळून जाईल। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या ॲपची लिंक देखील दिलेली आहे, तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करून हे कोर्सेस परचेस करू शकता। तसंच आपल्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह बद्दलच्या अपडेट्स, रिलेव्हंट PDF नोट्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण तिथे ऍड करत राहतो। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, इथे पण दाखवलेलं आहे। इग्नाइट UPSC MPSC आपल्या टेलिग्राम चॅनलचा आयडी आहे, तिथून तुम्ही हे चॅनल नक्की जॉइन करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट तिथे येत राहतील। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, ते पण जॉइन करून घ्या, तिथे पण आपल्याला अपडेट्स मिळत राहतात। आणि YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलंच असेल, नसेल केलं तर लगेच करून घ्या, तिथूनही तुम्हाला वेगवेगळे जे आपले जे चांगले चांगले व्हिडिओज येत राहतात त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। नोटिफिकेशनचं जे बेल जे आहे ते पण दाबून ठेवून द्या। बाकी इथे नंबर दिलेला आहे, काही जर तुम्हाला वाटलं तर नक्की कॉल करा, खाली पण नंबर स्क्रोल होत आहेत, तिथूनही तुम्ही त्या नंबर्सवरती कॉल करून माहिती घेऊ शकता। ठीक आहे, चालेल मग तर आता आपण इथे थांबू। आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण याला उद्याच्या ज्या आपल्या न्यूजपेपरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये डिस्कशनला घेऊ। ठीक आहे, चालेल, थांबू आपण इथे। थँक्यू व्हेरी मच।